आणि आता खूप मोठा फॅन आहे मी कृष्णा भाऊचे आणि यांची खूप व्हिडिओ बघतो. अरे बाप रे बाप म्हणजे हसून पुरं पोट बाहेर दुखतं माहिती का. म्हणजे आमचे घरचे मी म्हातारी फॅन आहे याची. आता आपण गाडी बघा हे पा ह्या खिशात देशी दारू आहे. तुम्हाला देशी दारू दाखवतो मी. डबल ओएल. गलत बोला मामानेच बोल दिया. अरे काका तो तिकडे सो हे गाईज नमस्ते. ओल्ड वर जोरात नाही रे बोलली. सो हे गाइस नमस्ते. सो हे गाइस नमस्ते सत श्री अकाल अस्सलाम वालेकुम राम राम. मैं आपका नटखट कृष्णा. तो गाइस मैं अभी गाड़ी चला और वीडियो बनाने जा रहा था तो इधर देखो मैंने क्या देखा. ये तुम्हारे सामने जो पकड़े मेरे को देखो. ये पकड़ मैं पड़ता तो. अरे देवा ये क्या चिट्ट्या कोण रख रहा क्या पता यार. गल्लीत राहतो आम्ही मिळून. ये चुतीला इतका मारीन ना मी भेटला ना आता. हे चिट्ट्या इतका मारीन शप्पथ सांगतो तुला. नाही तर घरी घोडे लावले ना पहा मग. आता जर ठेवली बाई चिट्टी एवढा मारीन ना मी धोंडून मी मनावर घेत नव्हतो. आता जर तू चिट्टी ठेवली बिग फॅन म्हटला आणि माझ्या घेतली एवढा मारीन ना. काय विषय झाला माहिती गाईज. आता सकाळी याला झालं पाय नाही झालं का म्हणे रक्त पडत होतं म्हणे मला बाथरूम मध्ये. मला मुळ्यात झाला म्हणे. दवाखान्यात जाऊन आपण चला याला दवाखान्यात घेऊन जायचं. आपण जडीबुटीच्या दवाखान्यात घेऊन जाणार याला गाईस. कारण की याला मुळ्यात झालं. कारण की मित्राचं मुळ्यात म्हणजे आपलं मुळ्यात. तिचं तकलीफ तर आपली तकलीफ त्याला म्हणते मित्र. तर आता याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आम्ही इथं. चल रे चड्डी खोलून दाखवावं लागतं मुळ्यात माहितीये का तुला. चड्डी खोलून दाखवावं लागतं. हॉस्पिटल ओपन झालं तर चेकअप करायचं होतं. अरे आता नीट चाल थोडस मुळ्यात बिळ्यात आहे तुला. अरे खरंच रक्त लागलं. हो थँक्यू. हाय करतो अंकल एक बार. तिथं करायचं काय या. तर काय आमचे सगळ्यात मोठे फॅन भेटलेले आतापर्यंत कोणीच भेटलं नाही ते आम्हाला भेटले. जय हिंद. मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे. शिल्दी वाले तू हमेशा मेरे साथ रहे. शिल्दी वाले तू हमेशा मेरे साथ. काय नाव काका तुमचं. साईनाथ सावे भाई. साईनाथ. काय मी काय म्हणलं तुला गाणं मी साई बाबाचं म्हणलं आणि नाव काय म्हणलं. प्रिटिक्शन लावून देतो आपण ट्रिप गोलचं. हा ट्रिप गोलचं प्रिटिक्शन. हे का कसे तुम्ही तब्येत वगैरे तमू काय का. फुकटे तंबाखू बी ठेवत नाही. त्याला आता संडा शिवरा नाही सगळं पण तंबाखू पाहिजे त्याला कोणाकडून घेतच ते बघा. तुला मुळा झालं ते सांगू आता. बाबा ते जाऊ द्या. मी तुम्हाला कसं ओळखलं की मजूर बिडी पिता होता. मी काहीच नाही. दारू नाही मटण नाही मच्छी नाही मुर्गा नाही. मजूर बिडी पिते ना. पण कसं ओळखलं मी तजुर्बा आहे. कारण की नाही का लहान मी जेव्हा लहान होतं का तुमच्यासारखे असे मित्र भेटायचे मला. मी लहान होते तेव्हा तुमच्यासारखे मित्र भेटायचे ना. ते मजूर कट्टा प्यायचे. तर मग नाही की मी ओळखायचं. मी पण एक दोन कट्टे मी कोण पितो याचं काय याचं आहे माहिती नाही. इमेजिंग नाही लावू शकत मी. प्रिटिक्शन मी भजन कीर्तन मध्ये हार्मोनियम खेळतो. वा 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 वा. भजन कीर्तन करतो. मी पण तबला वाजवतो. तबला ना तिकीट जाते तिकीट कत्ता कधी घेणं ताकीत तिरकट जाते तिकीट कत्ता कधी घेणं दा आहे का तू आलं काय. हा पैसे का नाही व्हिडिओ. तो देखो इसको घर पे पेपर मिलता नहीं है. ये देखो ऐसे चाय की टपरी पे आके पेपर वाचता है गाइस. इतना गरीब है गाइस. प्लीज लाइक फॉलो कर दो. कभी रुक कभी स्कूल में किताब नहीं पढ़ा लेकिन यहाँ पे पेपर पढ़ रहा हूँ. स्कूल की स्पेलिंग बोल. स्कूल. ये देखो क्या देखा लड़के देखता है यस क्या YS स्कूल. अरे बाप. मामा तुम्हें पढ़े नहीं लगता. मामा तुम इसके नाम में लग गए थे क्या.
SHOOL SCHOOL काय आहे SCHOOL स्कूल SCHOOL. गलत बोला, मामानेच बोल दिया. अरे काका वापस जाऊ ना. तर मामाने एक प्रेमाने सेफ दिलं. मामा नाव काय तुमचं? नरेंद्र मस्के पाटील. मस्के पाटील आम्हाला सेफ दिलं एवढं प्रेमाने. आता आम्ही तिघांमध्ये मिळून खाणार. चक्कू आहे का चक्कू? नाही प्रेम वाढत नाही आम्ही खातो. लवादार सेफची क्वालिटी एक नंबर आहे. क्वालिटी क्वांटिटी या एक नंबर आहे. या हॉटेल मस्के पाटील हॉटेल करून टाकलं. मामा तुम्ही हॉटेल खोलन पा एक दिवस लय मोठी पा तुम्ही. माझी काळी जबान आहे ना बघ हे काळी जबान माणूस घेऊ काय पोट भरून काय का बारीक चावून खाय. तुला टॉयलेट येत नाही बरं का. चालेल तर करू पाहिजे. आता आपला डान्स अरे देवा कस काय. तर गाईज हे आमचे खूप छोटे मोठे लय मोठा भाऊ मी 40 वर्षाचा आहे. अरे नाही ते नाही फॅन थोडे व्हिडिओ बघून हे आमचे फॅन video बघताय. म्हणजे मी जरी फॅन नाही म्हणते ना. बोलू का मी एकदा? हा बोला. मी जरी 40 वर्षाचा असलो म्हणजे वयानं पण मोठा आहे आणि आता खूप मोठा फॅन आहे मी या कृष्णा भाऊचे आणि यांची खूप व्हिडिओ बघतो. अरे बाप म्हणजे हसून Support हसून करा. पुरं पोट भयान दुखतं माहिती का. म्हणजे आमचे घरचे मी म्हातारे फॅन आहे याची. आता आपण मी जो राहतो झोपडपट्टी करला तर आपलं कसं आपल्या एरियातले भाषा बोलते मराठवाड्याची भाषा आहे जास्त एकदम प्रमाण भाषा बोलत नाही. तरी एकदम कसं तू असं काही नाही सिस्टीम हे पुढं आपला कार्यक्रम आहे. इतकं भारी वाटतं ना भैया. लोकल आवडतो. हा, तर हे जे नॅचरल यार एक बोलू का? बोला ना. आय लव्ह यू. अरे चला भाऊ शुभेच्छा तुम्हाला असंच करा. चला. तो गाइस हम पता है कि ये बारिश में किधर जा रहे. ये भगवान रहते बोले तो अतिथि देव भव है ना. तो हमारे घर पे भगवान आए. मेरे मम्मी की बहन मेरे मौसी और उनके हस्बैंड तो वो कैसे देसी दारू पीते हैं ना. तो हम लेने जा रहे हैं. इतने बारिश में देखो पूरा मोहल्ला पूरा इकट्ठा हो चुका है. देखो बारिश में कितना इतना पानी गाइस. हम जान पे खेल के देसी दारू देसी हाँ वो देख देसी दारू लेने जा रहे हैं क्योंकि अतिथि देव भव बोले कि भैया दारू लेके आ कृष्णा. बोला अरे देवा कोणती वो भी देसी प्या दारू दारू प्या देसी प्या. तो इसको फोन किया बोला हाँ अपने को जाने का है. उसको अभी बोला कि देसी लाने जाने का है. 2-2 एक बंद करना. 2-2 छतरे. अरे वाह चल रहे दोनों. तो अभी उसको दारू चिकन चकना हम लेने वाले गाइस. देखो फिर इतनी सेवा. अरे अभी गड्ढा वाला क्या. अरे गड्ढा रहो या फड्डा रहो. ये देखो गाइस ये देखो कितने. देखो आधी गाड़ी आगे ले वो छत्री आगे. उनके लिए हम देसी दारू लेने जा रहे. हम एवढं कष्ट सहन करतोय आणि लोकांना दारू पिऊ घालतोय. अरे पाऊस लागते या पा. तो बघा गाइस कसं आम्ही मेहनत करतोय. पाहुण्यासाठी आम्ही असं करतो. आणि जे आमचे गर्लफ्रेंड बेस्ट फ्रेंड होणारी बायको त्याच्यासाठी किती मेहनत करू आम्ही. का पहिले पोरगी पटवा लागन. पण नको यार पोरीना लय डोक्याला ताण राहतो माहितीये का. खरंच समजून घेणारी पोरगी पाहिजे मग ठीक आहे. तर गाईस सोडा टॉपिकून आपण भटकत होतो. मला पाणी लागायला ना. ये देखो गाइस और हमारी ब्लॉगिंग की ये देखो ना. तुम मेहनत देखो ना. तुमको बस एक लाइक करना होता है. हाँ ना. ये देखो लड़कियाँ सिर्फ हम पे लड़कियाँ वो पता है क्या ये क्या कर रहे हो. एड़े लड़के बोले पूरे एड़े है लेकिन पेड़े भी खाते हैं. भैया पूरा
काय म्हणला? पावसापोटी आणलं तुम्ही दारू घ्या. अरे हा, अरे काका आहे ते, काका करावं लागतं काकासाठी, पाहुण्यासाठी नाही करणं तर कोणी हा ते एक विषय वेगळा आहे की नातेवाईक बस झाले, आता पैसे सापले पाहिजे, आपले नको परके पाहिजे, ते ठीक आहे, पण मग नातेवाईक आले ना तर गाइस आपको पता है कि समझो कुछ ऐसा हिंट रहता है, सनसनून म्हणते अपन मराठी में, सनसनून आने के बाद में क्या देखिए मैं गोली खा लेता, मेरे को पता है कि कल नहीं किया अपने को तबीयत एकदम ताप में तो सर्दी जुर्दी होंगे ना, इसकी वजह से मुझे पहले पता चलता है, तो मैं लगे गोली वीली खा के मोकला हो जाता हूँ, क्योंकि भैया रुकना आया तो लगे जिम बंद वीडियो बंद ये वो, इसकी वजह से पहले से होशियार, क्या होशियार बोलते पूरे मोबिन भाई चोबे बोलते ट्रिप गोल्स। तो गाइस हमने अभी चिकन ले चुके हैं हम, और हम अभी देसी दारू लेने जा रहे हैं, देसी दारू। ये पकड़ बड़े पड़ रही तो फिर झगड़े करते क्या? इधर आ चल पिल्ला, इधर आ डार्लिंग, क्या? हाँ ऐसा पकड़ना है बस, पकड़ना इधर चिकन लगा रहना आगे। लाजा क्या लाजा? जाना उसमें डालना चिकन, इस पे डालू चिकन, डाला क्या? इस पे लगाय ना चिकन। देशी आणायला चाललो, देशी आणायला चाललो बर का मी। ऑल द बेस्ट म्हण मला, एक तर मी देशी बिशी असं नको नको, मी एकटा लढतो का तर मी देशी आणायला चाललो। ऑल द बेस्ट म्हण मला, ऑल द बेस्ट म्हण मला, ऑल द बेस्ट म्हण। हा मी आता काही देशी दारू आणायला चाललो, मागं बघू शकता तुम्ही, लोक बघते मला, तरी पण मी आता पाहुण्यासाठी देशी दारू आणायला चाललो नाही। तुला आणायची का रे दारू? तुला आणायची दारू? हो ब्लॉग मध्ये टाकतो आमचा, जाती रे जाती ना, माहिती ना मला, जाती रे गाडी जाती ना भो, ये जाती ना भैया गाडी बघा। हे पाय ह्या खिशात देशी दारू आहे, तुम्हाला देशी दारू दाखवतो मी, या बा आता देशी दारू मस्त, पाहुणे बिवणे खुश। मोबाईल पॅक पकड आता, अरे सॉरी तुम्ही कोणचं मटण खाते का? चिकन आणि बकराचं. बकराचं चिकन, कोण मी चिकन जास्त खात नाही, आता बकराचं आणलं. 190 चिकन 90 जो सोडे रे, एक आजच घेतली ना, पित नाही मला नाही बरे, पितच नाही। फॉरेनच्या पोरी होत्या आणि काय मागत होत्या? आमच्या गाडी मग त्याला लॉकडाऊन मध्ये दारू बंद होती, दारू मिळे नाही, लॉकडाऊन मध्ये दारू बंद होती। मग आता एक रुमाल आणला, रुमाल, आणि त्या रुमाला त्या सुलेशांच्या वरून असं टाकला, आणि तो झाला गोळा असं कडक, अरे होंगे त्या बोली सुलेशान किती घेतलं होतं? सुलेशन तरी असं 50 ग्राम, ते नाकाला होंगे। हा असं तोंडाने पण ओढते ते काका, तोंडाला नाही ते काय करे, हा होत मग येडं झालं का ते, असं काय असं केलं, मी म्हणजे काय करवल्या का ग, यार काय होतं ग? ते हिंदी बोले, क्या होता है इससे आपको मालूम नहीं, तुमको करता नहीं म्हणलं नाही, जिंदगीत नाही आपण ते कधी त्याचा स्वाद घेतला नाही, त्याचा वाज येतो मात्र करे लय वाज येतो घाण। मग म्हणे, मग त्याला जवळजवळ अर्धा तास भर बसले त्या पोरी, बाबा हो देव, त्याने मला 100 रुपये बी दिले त्या पोरीनं, त्यांना सुरेशांची, आणि असं करत तो सिगरेट भी भेटे नहीं, पान भेटे नहीं, गेला मग अंकल ये रखो 100 रुपया, मग सिगरेट मिले म्हणजे काही टपरी खोला केलं तिथं सब बंद करी, मेरा दुकान चालू आहे। ते लिहिलेलं राहतं पेनाने, तर तिथं व्हाईट राहतं, त्याच्यामध्ये पण नशे, बरोबर, मला सगळे नशे माहिती, सगळे सगळ्याचा अभ्यास आपल्याला। तू करून बसले? मी करून नाही बसले, पण मित्र वगैरे म्हणजे सगळ्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे मला, तर असं वाटतं की नाही का, तुम्हाला कसं नवीन वाटलं त्या पोरी आले सुरीचन वाढाल, तुम्ही बावचळे ना, म्हणून बावचळे तुम्ही, अरे बाप याच्यात असं कसं आहे, तर मग कोणी काही विचार लागला ना, ह्या बारेमध्ये मला माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टीत माहिती आहे आपल्याला, कसं एवढे भारी मित्र सगळ्या पार्टी पोर्ट्यावर सगळे बसलेले मी, की यार हे असं केलेलं तसं केलेलं, सगळेच एक्सपिरियन्स आहे। रडतं माणूस किंवा भांडणं होते, तर मग त्या गोष्टी आपण सावधान होतो करत नाही। आता काय तुमचं साडून ये क्या किया मैं बेताब हो गया।